नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलूमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज मी एका अशा व्यक्तीसोबत आहे जे स्वतः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक आहेत, ज्यांच्याकडून मी ह्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले, तेच म्हणजे सचिन आंबात दादा। आणि नमस्कार दादा, आज तुझा चित्रपट येतोय असुरवन नावाचा आणि त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी ऐकायच्या, कारण असुरवन हे मी त्याचा टीजर पाहिला आणि मी तुम्हाला माहिती रिॲक्शन दिले, एक वेगळंच काहीतरी वाटलं, असं वाटलं कांतारा टाईप काहीतरी मराठीमध्ये येते। त्या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत। पण मला तुला विचारायचं आहे, आपल्या चित्रपटामध्ये असुरवन या चित्रपटामध्ये एक सचिन चांदवडे म्हणून एक कलाकार होता, त्या कलाकाराची चित्रपट रिलीज होणार आहे आता आणि त्याची एक्झिट झाली आहे, त्याचं निधन झालं आहे आत्ताच, आपण पाहिलं गेल्या महिन्यामध्ये। काय त्याच्याबद्दलच्या भावना तुमच्या मनामध्ये की का बाबा रे आता तुमच्यासोबत असला पाहिजे होता असं वाटतं? कारण बऱ्याच आपण पाहिलं सोशल मीडिया असेल किंवा मोठमोठे लोकांनी त्याची दखल घेतली, काय सांगशील दादा? एकतर जेवढी फिल्म माझ्यासाठी खास होती तेवढीच फिल्म ती सचिन चांदवडेसाठी पण खूप खास होती, कारण ह्या फिल्मसाठी आम्ही 4 ते 5 वर्ष मेहनत करत होतो आणि आम्ही एवढं फिल्म रिलीजच्या जवळ आलो होतो आणि सचिन आता आपल्यात नाही आहे, त्याचं फार दुःख होतं एकतर, कारण की ह्या फिल्मसाठी त्याची जी एक्साइटमेंट होती की प्रत्येक महिन्यात त्याचा एक फोन यायचाच, कारण की तो जळगावला राहायचा आणि सगळं फिल्मचं प्रोडक्शनचं काम जे मुंबईमधून होत होतं, तर त्याचा प्रत्येक महिन्यातून फोन की दादा कुठपर्यंत आली आहे फिल्म, आपल्या फिल्मचं एडिट झालं आहे का, आपल्या फिल्मचं म्युझिक झालं आहे का. तर आत्ताच मागच्या महिन्यात त्याचा फोन आला होता की दादा आता फिल्मचं सेन्सॉर झालं आहे, म्हणजे आता फिल्म रिलीजला येणार आहे ना. तर ते फार वेगळं वाटतं की यार सचिनचा आता तो फोन नाही येणार आहे की दादा आपण ह्या थिएटरला फिल्म बघायला जायचे. चित्रपटाच्या प्रोसेस नंतर त्याचा एक फोन असायचा, प्रत्येक प्रोसेसमध्ये त्याचा फोन असायचा, कारण तो स्वप्नस्वरूपचा एक हिस्सा होता. येस येस येस, तो स्वप्न स्वरूपचा हिस्सा 2018 पासून आहे, म्हणजे 7 वर्ष तो आमच्या सोबत होता. आणि तेच मगाशीच म्हणलो तसं की प्रत्येक प्रोसेसला, आणि आता तर शेवट आला होता बरोबर की फिल्म रिलीज, आणि आमचं सगळं डिस्कशन झालं होतं की तो जाण्याचं. मला असं वाटतं तुम्हाला फोन पण केला होतास की आपण सगळं भेटतोय, बरोबर ना? तू पण होतास त्या मीटिंगसाठी, आम्ही भेटणार होतो. हो, आणि त्या फोनवर तेच त्याचं एक्साइटमेंट होतं की दादा आपण पुण्यात एवढे शो लावूयात, माझे एवढे फॅन्स येणार आहेत, आणि हे सगळं त्याचा एवढा उत्साह आम्ही ऐकायचो. आणि तेच आता एक मिसिंग वाटतंय की यार सचिन चांदवडेचा तो उत्साह आता नाही आहे आमच्यासोबत. तर ती फार गोष्ट आम्हाला लागली आहे आणि सचिनने ते नाही करायला पाहिजे होतं. त्यांनी जी काय स्टेप उचलली आहे, आता मराठी कलाकारांचं तेच होतं की त्यांनी एवढी वर्ष मेहनत केली आहे आणि ते एक ओळख न मिळणं, लोकांकडून ते दखल नाही घेणं, इंडस्ट्रीकडून दखल न घेणं, ह्याचा परिणाम काय होतो ते आता कळतंय. कारण की किती 25 वर्षाचा तो होता आणि त्यांनी 6-7 वर्ष मेहनत केली होती, तरीही ते लोकांचं एक प्रेम असतं, या आपल्या कामाची दाद न मिळाल्यामुळे किती आपण मानसिक खालती असतो हे त्याच्यातून कळतंय. तर मला नेहमी वाटते की यार तुम्ही त्या कामाला म्हणजे ॲप्रिशिएट नाही केलं, पण त्याला इग्नोरही करू नका की जे मराठी आपले कलाकार आहेत त्यांना तुमचंच तर एक पाठबळ असतं, की तुमचंच तर एक अपेक्षा असते की यार आपली मराठी प्रेक्षक आपल्या मागे उभे राहतील, भले इंडस्ट्री जाऊ देत, जी काय एक सो कॉल्ड आपली मराठी इंडस्ट्री एक वेगळ्या मेनस्ट्रीमला चालते, तर ते खालचे जे आमच्यासारखे न्यू कमर्स असतील तर त्यांच्या मागे तुम्ही प्रेक्षकच असतात, उभे राहिलो पाहिजे. ते आणि नेहमीच असतात. आणि जर ते पाठबळ मिळालं असतं ना सचिनला, तर अजून तो उमेदीने त्याला जे काय प्रश्न पडले होते, जे काय तो ट्रोमामध्ये राहिला होता, त्याला ते एक पाठबळ मिळालं असतं. पण ती फार खंत राहिली आहे की यार आपली एवढी मेहनत केलेली फिल्म आता रिलीज होते आणि तू नाही आहे सचिन. तर मी तरी तुला खूप मिस करतोय आणि आम्ही सगळीच टीम तुला मिस करणार आहोत. सो सचिन, आपली फिल्म रिलीज होते, तुझं जे काय स्वप्न, जे काय बघितलं होतंस मोठ्या पडद्यावर, तर ते आपण एकत्र बघणार आहोत. मला माहिती आहे तू आमच्यासोबत असणार आहेस. सो मिस यू. नक्कीच सचिनसाठी एक सीट आपल्या प्रीमियरमध्ये खाली नक्की, आणि तो येणार एवढं 100%. मला खास करून एक सांगायचं की सचिनचे जे पण नातेवाईक आहेत,
त्याचे मित्रपरिवार आहे, त्याचे फॅन्स जे आहेत त्यांच्यासाठी आपण पुण्यात एक शो ठेवतो. तर आपण तो शो सचिन चांदवडेसाठीच आपण एक डेडिकेट करतो आहे. तर त्या शोला तर तुम्ही सगळ्यांनी यावं आणि आपल्या सचिनची ही शेवटची फिल्म आपण सेलिब्रेट करूयात. तो त्याचा जो हसतमुख चेहरा आहे ना, तो मला अजूनही आठवतो आहे. तर सचिनला आपण निरोप पण तसंच दिला पाहिजे. त्याची शेवटची फिल्म आपण तशीच प्रेमाने आपण जगवली पाहिजे. सो असुरवन हा सिनेमा, त्याचा शो, पुण्यातला जो शो असेल तर तो सचिन चांदवडेसाठी तुम्ही नक्की आमच्यासोबत जॉईन व्हा. नक्की मित्रांनो, पुण्याला जर का तुम्ही राहत असाल तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा. मी तुम्हाला त्या डिटेल्स देईल. त्या पुण्याच्या शोमध्ये आपण सचिनसाठी तो खास जो शो ठेवणार आहे त्यासाठी तुम्ही मला संपर्क करा. चित्रपटावर येऊयात दादा. चित्रपट असुरवन नाव आहे आणि काहीतरी वेगळं वाटतंय. मला असं वाटलं काहीतरी मराठीमध्ये वेगळा आपण प्रयत्न करतोय. जे आपण सातत्याने बोलत असतो की मराठीमध्ये यार कांतारा टाईप काही येत नाही. आता काहीतरी कांतारा टाईप काहीतरी वाटतंय. आता ते कांताराच आहे की काय, तो जरा मला थोडंसं जे कन्फ्युजन आहे ते माझं दूर कर. हो, सिनेमाचा टीझर जो स्वप्नस्वरूप चॅनेलवर आला आहे आणि तो टीझर बघून सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्याच आहेत की हे कांतारासारखं वाटतंय, साऊथ फिल्म सारखं फील येतोय. तर सगळ्यांना तेच सांगणं आहे की हा मराठीतला असुरवन आहे. भले हा कांतारासारखा तुम्हाला फील देत असेल, पण हा ओरिजिनल आपला मराठी असुरवन सिनेमा आहे. पण मला एक सांगायला आवडेल की जेव्हा मी फर्स्ट कांतारा पाहिला होता तेव्हा मी फार इम्प्रेस झालो होतो आणि त्याच दरम्यान आमच्या टीमचं स्वप्नस्वरूपचं एक प्लॅनिंग चालू होतं की एक फिल्म आपण करूयात. बरोबर. तर आपणच त्याचं प्रोडक्शन करतोय, फायनान्स आम्हीच स्वतः करत होतो. तर त्याच्यावर आपण वेळ घेऊयात, काय स्क्रिप्ट आपण करूयात, कोणता जॉनर केला पाहिजे. त्यासाठी आम्ही वर्षभर एक सर्च मोहीम चालू केली होती की OTTला कोणता कंटेंट चालतोय सध्या, कोणती फिल्म थिएटरमध्ये पाहिली जाते. कारण की प्रेक्षक तोच आहे ना, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी प्रेक्षक जो आता OTTवर बघतो तो सबटायटल्स बघून साऊथची फिल्म बघत असतो, एक हॉलिवूडची फिल्म बघत असतो. महाराष्ट्रामध्ये कांतारा सारखा जर का एवढा कमाई करत असेल तर आपण मराठीमध्ये आपलेच काहीतरी, मला असं वाटतं काहीतरी त्या चित्रपटामध्ये आपल्या असुरवनमध्ये आपली संस्कृती पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर लोक कांतारा चित्रपट जर का त्यांची संस्कृती पाहण्यासाठी पैसे देत असतील तर आपल्या महाराष्ट्रातली मराठी लोकांची संस्कृती पाहण्यासाठी मला तरी वाटतं हे आपलं असुरवन नक्कीच लोक बघतील. पण त्यात वेगळं असं काही आहे असुरवन मध्ये की जे तुम्हाला सांगायचं प्रेक्षकांना? असुरवन मध्ये तेच आहे की जसं साऊथ फिल्म आपल्या लोककथा, तिकडची संस्कृती अभिमानाने मांडत असतात, तर तसंच आम्ही विचार केला की यार जो मराठी फिल्म्स या इंडस्ट्रीमध्ये जो गॅप निर्माण झाली होती की आपण ह्या जॉनरकडे जातच नव्हतो, की आपल्या ज्या लोककथा आहेत, किती महाराष्ट्रात लोककथा आहेत त्या पुढे आल्याच नाही आहेत. आपले प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं संस्कृती जपल्या जातात, तर ह्या पडद्यावर कधी आल्याच नव्हत्या. तर आम्ही तोच प्रयत्न केला की एक ठाणे जिल्हा जे माझं गाव आहे तर तिकडची एक गोष्ट, तिकडची संस्कृती जी वारली संस्कृती आपण म्हणतो, बरोबर, तर ती कधी पडद्यावर आलीच नव्हती. तर आमचा तोच प्रयत्न होता की आम्ही इन्स्पायर झालो होतो की कांतारा बघून की यार ह्यांनी एवढ्या अभिमानाने त्यांची संस्कृती मांडली ना, तर आपण पण मांडूयात आणि ती रंजक पद्धतीने मांडूयात. की असं नाही की ती डॉक फिल्म वाटली पाहिजे या ती एक सामाजिक विषय वगैरे घेऊन मांडली पाहिजे. ती संस्कृती घेऊन तिकडचे ते रंग, आपल्या मातीचे जे महाराष्ट्रातले रंग आहेत, तिकडचं संगीत असेल, ते सगळं मिक्सर करून एक मनोरंजक कथा तयार करायची, हे आमचं ध्येय होतं. आणि ते असुरवन सिनेमामध्ये तुम्हाला दिसणार आहे की त्याच्यात तुम्हाला सस्पेन्स दिसणार आहे, त्याच्यात थ्रिलर दिसणार आहे, तुम्ही त्याच्यात हसणार आहे, त्याच्यात तुम्ही गोंधळून जाणार आहे, त्याच्यात तुम्ही रडणारही आहात शेवटी, कारण की त्यात खूप सारे ट्विस्ट आहेत. सो हे 2 तास तुम्ही पूर्ण मनोरंजन करणारी ही कथा असणार आहे. ही फिल्म तुम्ही जरूर मिस नाही केली पाहिजे, कारण की मराठीत असे प्रयत्न कमी होतात आणि जेव्हा हे प्रयत्न होतात तर तुम्ही त्याच्या मागे उभे राहिलं पाहिजे. आणि हेच खूप दादांनी सांगितलंय की आपण काहीतरी नवीन करतो, मराठी माणूस म्हटलं ना काहीतरी नवीन करतोय तर आपण सातत्याने त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग मी चित्रपटसृष्टीचं नाही सांगत, काही इतर क्षेत्रामध्ये पण आता चित्रपटसृष्टीमध्ये दादांनी धाडस केलेलं आहे आणि त्याच्यावर त्याची मेहनत आहे ती 4-5 वर्ष आधीची. असं नाही की उठलो आपण एक चित्रपट बनवला काहीतरी असेल मग तू काही करू शकला असतास, पण एक त्याला असं वाटलं एक मराठी म्हणून की मला असं काहीतरी करायचं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जर का कांतारासारखा विषय चालत असेल, लोक आवर्जून पाहत असेल, तर माझ्या महाराष्ट्रातली कथा
ती कांतारा सारखी काही गोष्टी असतील आपल्या महाराष्ट्रात पण घडतात, ते देश म्हटलं तर प्रत्येक राज्यात घडतात, ते जर का आपल्या राज्यातलं आपण दाखवलं तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं मी पण स्वतः एक्साइटेड आहे, तुम्ही पण आहात. आपल्या टीजरच्या रिएक्शनला, टीजरला पण चांगला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालाय, बरोबर ना? तर मग 3 लाखाच्या वरती व्ह्यूज आलेले आहेत आणि लोक उचलत आहेत, नवीन काहीतरी आहे, पण बोलतात ना विश्वास ठेवतायत का ह्याच्यावर, आपल्या असुरवनवर. पण दादा ह्याचा प्रवास कसा होता, काय तुला वाटलं होतं की असुरवन करायचंय, मग नाव कसं सुचलं तुला त्याचं, किंवा मग इतर सगळ्या गोष्टी? एक तर जेव्हा स्टोरी लिहिली गेली आणि ती सगळी जंगलाभोवती फिरत होती, आणि तुम्ही टीजर पाहिला असेल तर त्यात एक कॅरेक्टर आहे रमा नावाची, जी 10-12 वर्षाची मुलगी आहे. तर त्या दोघांभोवती ही गोष्ट फिरते आणि ती रमा ही मुलगी एका जंगलात हरवते, आणि जेव्हा तिचा शोध सुरू होतो तर ते श्रापित जंगल म्हणून सगळ्या गावामध्ये फेमस होतं. सो एक असं टायटल पण हवं होतं की ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, छोटं असलं पाहिजे, आणि त्या टायटलमधूनच, त्या शीर्षकामधूनच एक कळलं पाहिजे की फिल्मची थीम काय. तर त्याच्यामुळे असुरवन हे नाव ठेवलं की हा एक वन आहे आणि त्याच्यात एक राक्षस आहे, असुर. असुर, त्याचं असुर म्हणजे तो राक्षस त्या जंगलातला, आणि एक वन असं. तर ते टायटल असुरवन असं आम्ही ठेवलं. ह्याचा ट्रेलर कधी आपल्याला पाहायला मिळणार? कारण ट्रेलर आता टीजर पाहून ट्रेलर 15 नोव्हेंबरला येतोय. 15 नोव्हेंबरला आपण स्वप्नस्वरूप ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहालच, आणि त्याचा म्युझिक सोहळा पण आपण 15 नोव्हेंबरला करतोय मुंबईमध्ये. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत की फिल्मची ती झलक दाखवण्यासाठी, आणि सिनेमातली जी 3 गाणी आहेत ती पण लोकांसमोर 15 तारखेला येतील. बरोबर. दादा, तर मला तुला हे विचारायचंय, तू एक चित्रपट बनवलायस, तू त्याच्या मागे 4 वर्ष घातलेली आहेस, पण काही चित्रपट असतात जे नवीन येतात, चित्रपट बनवतात, पण त्यांचे चित्रपट चालत नाही, काही लोकांची पण मेहनत असते. हा चित्रपट तुला वाटतं चालेल? हो, प्रयत्न तर तेच केलाय. कारण एक तर मी फिल्म मेकर होण्या अगोदर जेव्हा फिल्म स्टार्ट करत होतो तेव्हा मी प्रेक्षक म्हणून बघत होतो की ॲज अ प्रेक्षक मला काय हवंय या इंडस्ट्रीमधून, या जी फिल्म्स आपण मराठी फिल्म बघतोय त्याच्यामध्ये कोणत्या फिल्म नाही होत आहेत ज्या मी बघण्याची माझी इच्छा आहे. तर तोच आम्ही विचार केला की मला कोणती जॉनर बघायचं आहे. ज्या लोक जे कमेंट्स करतात की मराठीमध्ये तेच विषय होतात, मराठीमध्ये साऊथ सारखं काय नाही होत आहे, तर त्यातला मी पण प्रेक्षक होतो की मी प्रेक्षक म्हणून पहिला तो रिसर्च केला की कमेंट्स वाचले लोकांची की लोकांची निराशा काय. कारण की आता एवढी वाईट परिस्थिती सध्या मराठीची झाली आहे की फिल्म्स थिएटर्सला चालत नाही. तर त्याचा किती चांगला वाईट ते नाहीच, कारण की चांगलं असतं तर मग चालले असतं. असं पण एक की त्याच्या मागे काय सोल्युशन्स या काही प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले शोधून काढणं गरजेचं होतं. तर त्याच्यामुळे त्या कमेंट्स वाचून कळत होतं की हा लोकांना असा कंटेंट हवा आहे, या आपल्याला मातीतल्या गोष्टी जास्त आणल्या पाहिजेत. तर त्याच्यानुसार मग एक ठरवलं की हा हे अशी झाली पाहिजे. आणि आता मातीतली फिल्म आली आहे आणि प्रेक्षकांच्याच कमेंट्समधून या प्रेक्षकांच्याच प्रतिसाद जो येत होता की अशा गोष्टी झाल्या पाहिजेत फिल्म्समधून, तर त्या सगळ्या गोष्टी फिल्म्समध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला. चित्रपट पाहिल्याच्या नंतर वाटतं तुला प्रेक्षक एक काहीतरी बोलतात ना, जे टीजर आणि ट्रेलर मध्ये पाहतायत त्याच्यापेक्षा डबल असेल. हे टीजर मध्ये तर काहीच नाहीये. टीजर मध्ये तर फक्त आम्ही 20% आहोत की जे काय दाखवलंय. पण तुम्ही जेव्हा फिल्म पाहाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यात सगळं आहे. म्हणजे तुम्ही कॉमेडी पण एन्जॉय कराल ह्या कॅरेक्टर्सची, आणि जे कॅरेक्टर्स खूप वेगवेगळे लिहिलेत ते कॅरेक्टर्सचे एक वेगवेगळं बोलता ना खासियत आहे. ती फिल्म तुम्हाला बघितल्यावर कळेल की ते कॅरेक्टर्स तुम्ही लक्षात ठेवणार आहे असं वाटतंय आम्हाला. दादाने मेहनत केली आणि तू असं सांगितलंस की कमेंट्स वाचत असताना किंवा रिसर्च जेव्हा तो करत होता तेव्हा प्रत्येकाने असं कमेंट मध्ये बोलतात, आपल्यापैकी बरेच जण असतील शिव्या घालत असतात, अरे काय हे मराठीमध्ये बनते, आणि त्याच्यामुळे तो ऑडियन्स कंटाळतो. पण काही जे आहेत जे कांतारा सारखे चित्रपटाचे फॅन आहेत, साऊथ सारखे चित्रपटाचे फॅन आहेत, मला असं वाटतं त्यांनी तरी खरंच हा चित्रपट पाहावा. आणि मला असं वाटतं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असं नाही प्रत्येक आपण बोलतो ना की अरे सगळे चित्रपट असे असतील, पण एक विश्वास मला वाटतं असुरवनवर तुम्ही ठेवावा, आणि हीच विनंती करतो. बाकी दादा तुला काय सांगायचं आहे अजून? काय मला हेच सांगायचं की असुरवन हा सगळ्या आम्ही तरुण पिढीने एकत्र येऊन एक फिल्म केली आहे, आणि एक इंडस्ट्रीचा सपोर्ट असा नाहीये. तर खूप
कमी रिसोर्सेसमध्ये फिल्म झाले, पण तो फिल्मचा जो तुमचा एक्सपिरियन्स आहे ना, अनुभव जो आहे तो तेवढाच राहणार आहे. कारण की ही फिल्म आम्ही टेक्निकली तेवढी स्ट्रॉंग बनवली आहे. त्याच्यामध्ये VFX आहे आणि हे रेड ड्रॅगन 6K वर शूट झालेली फिल्म आहे. म्हणजे टेक्निकली आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं. कारण की तुम्ही थिएटरमध्ये आल्यानंतर ते हे नसलं पाहिजे की अरे नाही ही जरा कमी बजेटची फिल्म आहे, तो आम्ही फील ठेवलाच नाहीये. आम्ही ज्या स्टोरीला जेवढा खर्च लागणार आहे, ती फिल्म जेव्हा थिएटरमध्ये जाणार, तुमचे 150 रुपये कसे वसूल होतील त्याचा विचार करूनच आम्ही फिल्म बनवली आहे. सो म्युझिकवर खूप काम केलं आहे. तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ह्याचं ऐका, त्याच्यावर खूप काम केलं आहे. त्याचं साऊंड डिझाईन खूप वेगळं झालेलं आहे. हां, आणि आपलं कलर्स जे आहेत, तुम्ही असे कलर्स पाहिले नसतील ह्या अगोदर, तर ते आम्ही वेगळे कलर्स वापरण्याचा, वेगळं कलर पॅलेट आम्ही यूज केला आहे ह्या फिल्ममध्ये. तर खूप साऱ्या गोष्टी आम्ही प्रयत्न केलाय. कमी रिसोर्सेस होते, पण त्याच्यातला एक मोठा इम्पॅक्ट पाडण्याचा प्रयत्न केलाय. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत की एक वेगळा एक्सपिरियन्स, ह्या प्रयत्नाला तुम्ही साथ दिली तर आम्ही असेच नवीन नवीन प्रयोग करू. कारण मला असं वाटतं ना, मराठी प्रेक्षक जेवढे ओरडत असतात की अरे का नाही येत का नाही येत, आता आलंय तर मला असं वाटतं तुम्ही ते घेणं गरजेचं आहे, ते पाहणं गरजेचं आहे. आणि फक्त आपण काय करतो ना, एखादी मला एक सांगायचं की जेव्हा एखादा टीजर बघतो चित्रपटाचा किंवा ट्रेलर बघतो, आपल्याला आवडतं, ज्यांना आवडतं ना ते फक्त आवडतं. हा ठीक आहे, मग तुम्हाला कधी विचारलं हा आवडला छान आहे, अरे मग तू त्यासाठी काय केलं. मला वाटतं आपण आपल्या चित्रपटसाठी मराठी म्हणून आपण एक जबाबदारी घेतली पाहिजे की आवडते तर शेअर करा मनापासून. जर का आवडत असेल, नसेल आवडत तर त्याला शिव्या घाला, जसं शिव्या घालतातच. मला हेच सांगायचं, एकदा तुम्ही असुरवनचा टीजर पहा, 100% आवडणार. आणि मी तुम्हाला मागच्या रिएक्शन व्हिडिओमध्ये सांगितलं दादा यांना की जर आवडते ना तर त्याला पुढे घेऊन या. आपल्या लोकांना आपण पुढे घेऊन आलं पाहिजे. बरोबर. तर तेच होतंय आजकाल, आपण आपल्या पुरतच मर्यादित ठेवतो. मग इतर सामाजिक विषय असतील किंवा राजकीय विषय असतील, हे देखील आपण आपल्या पुरतच मर्यादित ठेवतो. ते न ठेवता आपण आपली मराठी चित्रपटसृष्टी पण आता मोठं करण्यासाठी आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे. आणि बरेच जण आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतात. तसं आज पाहिलं तर दादाचा स्ट्रगल जो आहे तो आधीपासूनचा, आपण मला असं वाटतं 12-13 वर्ष झालं, 12-13 वर्ष माझा पहिला चित्रपट मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणणाराच म्हणजे सचिन दादा आहे. आणि ते लव लफडे, मेमरी कार्ड, मी सातत्याने तुम्हाला काही काही लोकांना माहिती असेल ते सांगत असतो त्याचा स्ट्रगल, तेव्हापासूनचा दादा स्ट्रगल आहे. मग दादाची तुम्ही गाणी पण ऐकली असेल दादा. हो, व्हिडिओ पॅलेस आतापर्यंत 40-50 गाणं होतं ना, गुदगुल्या होतं. हो, गुदगुल्या हे सचिन चांदवडेचंच गाणं होतं. परत आपलं ती फॅन्ड्री चित्रपटातली हिरोईन, तिचं गाणं ते कुठलं होतं, मन उन्हाळा जा रहा है. म्हणजे बरेच फेमस गाणे आहेत. रात चांदणं झालं ते तर बऱ्याच लोकांनी आहेत. पण त्याच्यानंतर तुला असं का वाटलं की म्हणजे पहिला तर तू फिल्म मध्ये होता, परत ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये, आणि परत मग आता फिल्म, काय स्ट्रगल काय होता तो? एक तर 2014 साली मी जेव्हा सुरू केलं ह्या फील्डमध्ये की छोटे छोटे वर्कशॉप करून हे ते, आणि तेव्हा त्या वर्कशॉपमधून कळायचं की यार हे फिल्म वेगळंच आहे जग, हे ते ही प्रोसेसच वेगळी आहे फिल्मची. आणि मध्ये खूप प्रयत्न करत होतो की इथं मी तेव्हा किती 22-1 वर्षाचा असेल, तर एवढ्या कमी वयात कोण तुमच्यावर जबाबदारी देत नाही सिनेमा करशील वगैरे. तर तो स्ट्रगल चालूच होता. आणि मित्र म्हणून आम्ही काय काय फिल्म स्टार्ट केल्या, पण प्रयत्न पण केला. पहिली फिल्म तुझ्या वयाच्या 22व्या वर्षी केली मित्रांनो. वयाच्या 22व्या वर्षी पहिली फिल्म ऍज अ दिग्दर्शक म्हणून करणं खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि त्याच्यानंतर पण शिकून, मला असं वाटतं आता वय तुझं किती असेल? आता 30 एक वय आहे. आणि यामध्ये पण एक VFX आणि इतर सगळ्या गोष्टी घेऊन तो असरवण नावाचा चित्रपट आपल्या समोर आता येतोय. दादाची मेजवानी जे करतो आम्हाला दिलेली. बाकी पुढे बोलत काय बोलवतस? आता मला ते हे डिस्टर्ब काय केलं, कारण 22 वर्षामध्ये याचं आमच्या पण डोक्यात कधी नव्हतं आलं आजपर्यंत एवढं राहतं. पण 22 वर्षात एक मराठी मुलगा जर काय चित्रपट दिग्दर्शक करत असेल तर खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. हा, मी पण ऍक्सिडेंटली आलो ह्या फील्डमध्ये, कारण की मी MBA करत होतो आणि 2014 साली अशी मित्रांमध्ये टाइमपास मध्ये एक शॉर्ट फिल्म करूयात म्हणून बिर्याणी नावाची आपण शॉर्ट फिल्म केली होती. आणि ती काला घोडा जिंकली, गोवा फिल्म फेस्टिवल, खूप सारी म्हणजे 7-8 फेस्टिवल आम्ही जिंकलो तेव्हा. आणि तेव्हा अनुराग कश्यप यांनी मला फिल्म बघून सांगितलं होतं की अलग कर रहा है, प्रेझेंटेशन तेरा अलग आहे, करते रे. वयाच्या 22व्या वर्षी 22व्या वर्षी त्यांनी सांगितलं. आणि हे माझ्या वडिलांसमोर असं ते बोलणं झालं होतं. आणि ती ट्रॉफी मी जिंकलो होतो. तर तेव्हा माझे वडील बोलले की तुझ्यात ते आहे आणि तू कर. तेव्हा त्यांच्याकडून मी एक 2-3 वर्ष घेतले की मी 2-3 वर्ष ट्राय करतो हे फिल्म, कारण की इंडस्ट्री ही खूप डायसी आहे. बरोबर.
रिस्की आहे की ह्याच्यात तुम्हाला कमर्शियली तुम्ही किती पैसे कमवू शकता काय. तर मी घरच्यांकडून मागून घेतले की 2-3 वर्ष मी ट्राय करतो, जर झालं चांगलं तर मग मी कंटिन्यू करीन, नाहीतर मग माझं काय MBAचं जे काय जॉब आहे तो करीन. पण हा फिल्मचा जो किडा आहे ना, की तुम्ही एकदा सुरू केला ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात तर ते तुम्हाला स्वस्त नाही बसू देत. ते फक्त बॅकअप प्लॅन, हे फक्त ऑप्शनल असतो. तो फक्त बोलतात ना, ते आपल्या स्वतःला सांगितलेला एक भ्रम असतो तो. तर तिथून सिरियसच झालो की नाही ह्याच्यातच करायचं. आणि चांगली चांगली माणसं जोडत गेली. नानूभाई आले आयुष्यात, त्यांनी म्युझिक व्हिडिओ पॅलेस, जर का तुम्ही व्हिडिओ पॅलेसचे ओनर व्हिडिओ पॅलेस मराठीतलं मोठं गाण्याचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे ओनर नानूभाईंनी सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर मग म्युझिक व्हिडिओ स्टार्ट झाले. त्याच्यातून कळलं की एका 4-5 मिनिटांमध्ये तुम्ही कशी गोष्ट सांगू शकता. एक तर मी स्टोरी टेलरच आहे. काय तुझ्या प्रत्येक गाण्यामध्ये फक्त गाणं नसतं तर त्यात एक स्टोरी पण दिसायची, स्टोरी दाखवायची. कारण की एक तर तोच किडा होता की फिल्ममध्ये काय असतं गोष्टी, तर गाण्यांमधून पण आपण गोष्टी करूयात. आणि पहिलं जो 9 झकाससाठी आम्ही गाणं केलं होतं ते पहिलंच असं गाणं होतं की त्याच्यात गोष्ट पण दिसते. नाहीतर पहिले फिल्म सॉंगच असायचे. बरोबर. तेव्हापासून आम्ही सुरू केलं की पहिलं गाणं होतं का कसे म्हणून. तेव्हा ते वाटा गाणं आलं होतं. हा, बिग बॉस विनर अक्षय केळकर, येस. तर त्याच्यासोबत गाणं केलं. मग तिथून ते सिंगल सॉंगचं जे मराठीमध्ये एवढं नव्हतं तर ते सुरू झालं की सिंगल म्युझिक व्हिडिओ. ते 9 झकास असेल तेव्हाचे म्युझिक चॅनल, तिथून ते स्टार्ट झालं. आणि त्याच्यात मी जरा रमलो होतो 2-3 वर्ष. त्याच्यानंतर एक माझ्या वडिलांनीच आठवण करून दिली, अरे तू फिल्म करत नाहीये. हा, ज्याच्यासाठी तू ह्या फील्डमध्ये आलेला असते, फिल्मचं काय. मग त्यांनी गोष्ट लिहिली होती, म्हणजे आसुरवनची जी गोष्ट आहे ना, पप्पांनी लिहिली होती. एक शॉर्ट कथा लिहिली होती की ही आई बघ तू ह्याच्यावर काहीतरी कर. जसं तू म्हणाला की गावच्या गोष्टी, लोककथा असतील, गावाकडे घडणाऱ्या ज्या संस्कृतीवर आपल्या काही गोष्टी असतील तर त्या लिहून ठेवायचं. आणि तेव्हा मला एवढं अट्रॅक्शन नव्हतं. मी जरा वेगळ्या झोन मधल्या गोष्टी बघायचो की त्या एक कमर्शियली काय चालू शकतं, हे चालू शकतं. मी त्या झोन मध्ये होतो. तर त्यांनी ती ऐकवली की अरे ही गोष्ट ऐक, तू बघ ह्याच्यावर काय फिल्म होऊ शकते का. तर मी पण हा करूयात वगैरे असं टाळलं त्यांना तेव्हा. आणि ते तुझं वय पण असं होतं की तेच गाणी चालू होती ना, म्युझिक व्हिडिओ तिथून चांगलं चालू होतं. तर तुमचं जेव्हा एकदा चांगलं चालू असताना तुम्ही एक वेगळा विचार नाही करत की हेच मी वेगळी फील्ड निवडली परत तर मग हे चालू आहे ते पण बंद होईल, असं एक जरा भीती होती. पण मी ते बघितलं की त्यांच्याहून खूप एफर्ट चालू होते की ही गोष्ट पडद्यावर आली पाहिजे. तर आम्ही, माझा भाऊ सागर आणि मी विचार केला की नाही ह्याच्यावर आपण एक स्क्रीन प्ले तर लिहून बघूयात. आणि तिथून मग ती सुरुवात झाली आसुरवन फिल्मची पण, की त्यांची जी माझ्या वडिलांची इच्छा होती की ह्या स्टोरीवर फिल्म झाली पाहिजे. तिथून मग ती स्क्रीन प्ले लिहिला आणि आता ती फिल्मच्या रूपात झाली. आज आपल्यात काका पण नाहीये आणि खरंच त्यांची पण इच्छा बरेच होती. दादा भरपूर आधी कमर्शियल करायचा, कमर्शियल करता करता दादाच्या कुठे लक्षात आलं की बाबा रे आपण पण महाराष्ट्राचे आपलं कल्चर दाखवू शकतो. आणि खरंच मला असं वाटतं प्रत्येक मी फिल्म मेकर्सला सांगू इच्छितो की लोक बघणारे आहेत, तो ऑडियन्स आहे महाराष्ट्राबद्दल, मराठीबद्दल, हे प्रत्येक साऊथ इंडियन फिल्मचं मला तेच वैशिष्ट्य वाटतं की त्यांनी त्यांच्या कला, ज्या लोककला असतील, त्यांच्या गोष्टी असतील, त्यांनी एवढ्या अभिमानाने मांडल्या ना, ते आपण मांडतच नव्हतो. आपण मध्ये असा काळ झाला होता की आपल्या स्टोरीज आपण असं इकडे फॉरेनला जाऊन शूट करतोय, काय सिनेमामध्ये लोकेशनच दिसत नाहीये, कोणत्या गावात शूट करतो तेच दिसत नाहीये. म्हणजे विदर्भ असेल, आपलं घाट दिसतायत, महाराष्ट्र कोकण दिसतंय, असं दिसत नव्हतं. दशावतार फिल्म आली, त्याच्यात जे कोकण दाखवलं त्याच्यातच लोक हे झाले की यार मोठ्या पडद्यावर कोकण बघणं एक वेगळीच फिलिंग असते. तर ते साऊथ फिल्म कडून मला तेच जास्त आवडलं की यार हे लोक ना एवढं प्राऊडली आपलं हे कल्चर दाखवत आहेत, तसं आपण का ना दाखवत आहे. तेच ह्या आसुरवन फिल्मनी मी तरी चेंज झालो की यार आपल्या प्राऊडली फिल्म आल्या पाहिजेत, ॲज अ कल्चरल बेस्ड फिल्म आल्या पाहिजेत. आणि इथून पुढे तर मी आपल्या गोष्टी एनी हाव पुढे आणायचेच आहेत. आता मला मित्रांनो खरंच सपोर्ट केला पाहिजे आपण. याच्या पुढे पण दादा आपण विथ स्टारकास्ट पण आपण पॉडकास्ट करूया, जर का तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, मला असं वाटतं चांगला द्यालच. पण खरंच उभं राहिलं पाहिजे. मराठी माणूस जसं मी सांगितलं काहीतरी वेगळं करतोय आणि आपल्याच लोकांवर आपण काहीतरी, नाही तर काय होणार ना पुढे. तुला काय वाटतं आता मराठी इंडस्ट्री आता संपायच्या मार्गावर आहे का?
आता तेच विषयावर तर वाटतं, कारण की आता जेवढं OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघितलं तर आपले मराठी सिनेमे कुठे आहेत त्यावर. जे मोठे मोठे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर मराठी सिनेमे एवढे हातावर मोजण्यासारखे आहेत, आणि त्याच्यावर दुसऱ्या लँग्वेजचे फिल्म्स बघा, नेटफ्लिक्सवर तर फिल्मच नाही तिथे मराठी. नाहीच आहे. हो, तर तेच आहे की आपण सिरियसली नाही घेतलं. मला मान्य आहे, मगाशी जसं तू एक मुद्दा मांडला की आपण ॲज अ फिल्म मेकर्स म्हणून आम्ही पण खूप निराश केलं की आम्ही वेगळं कंटेंट दिलंच नव्हतं. या काही फिल्म मेकर्स ते सिरियसली फिल्म करतच नव्हते, काही सबसिडीसाठी काही ना फिल्म तेच होत होत्या. झगमगाट फिल्म इंडस्ट्री ते म्हणजे हा चालतोय ना पिक्चर मग हा तसं ट्रेंड नुसार ट्रेंड फिल्म, नुसार फिल्म बनव. पण ट्रेंड असा नसतो. तुम्ही एक फिल्म करायला 3 वर्ष लागतात या 2 वर्ष लागतात. तुम्ही आताचा ट्रेंड फॉलो केला तोपर्यंत तो 3 वर्षात दुसरा ट्रेंड असतो, मग तुझी फिल्म ती जुनी झालेली असते. बरोबर. तर ट्रेंड असा नका विचार करू. अशी जसा आम्ही विचार केला होता की 2021 साली आम्ही विचार केला होता की एक फिल्म अशी असली पाहिजे की ही टॉप 20 मध्ये माझी आली पाहिजे फिल्म, असा विचार केला होता. असा विचार कधीच केला नव्हता की आता कोणती तरी चालते फिल्म, अशी फिल्म काहीतरी करूया. आम्ही तो विचार केला होता की 6 वर्षानंतर पण ही फिल्म माझी फ्रेश वाटली पाहिजे. तर असा प्रत्येक फिल्म मेकरने विचार करायला पाहिजे की आपला कंटेंट काय, आपण खरंच ते वर्थ आहोत का, आपण जे 200 रुपये देऊन प्रेक्षक येणार आहे त्यांच्यासाठी ही फिल्म त्या लायकीची फिल्म आहे का, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पण ते करताना फिल्म मेकर म्हणून तुझ्या डोक्यात असं कधी विचार येतो का की मला स्वप्नील जोशी टाईपच काहीतरी पाहिजे, संतोष जुवेकरच पाहिजे, किंवा मग इतर मराठीतले कलाकार, सुबोध भावे, मराठी ऍक्ट्रेसेस, त्यांनाच घेऊन मी फिल्म केली तर चालेल, असं तुला वाटतं का? असं तरी चिन्ह नाहीये, कारण तसं असतं तर आता वेगळं चित्र असतं. आपल्या बॉक्स ऑफिस मग खूपच मराठी सिनेमे आता किती 2 ते 3 सिनेमे असे दिसतात की ते 5 कोटी 4 कोटी, आणि त्यात म्हणजे चेहरे जे नवीनच आपण बोलू शकतो, आणि ते कन्फर्म नाहीये की हा चेहरा घेतला तर माझी फिल्म. कांताराच उदाहरण घे, जर का कांतारा आपण एक नवीन आर्टिस्ट बघून महाराष्ट्रात चालू शकतो, तर मग आपलीच आसुरोड नावाची फिल्म ज्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, पॅकेज सगळं आहे, VFX आहे, सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, कलर करेक्शन चांगलं आहे, एडिटिंग चांगले, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त कलाकार, पण ते कलाकारांचा अभिनय महत्वाचा आहे. आणि तो कांताराला आपण मोठं करू शकतो. मी सातत्याने ते सांगतो तुम्हाला, तर आपण आसुरोडला मोठं केलंच पाहिजे. मगाशी एक मुद्दा तोच काढला ना की मी माझ्या फिल्मचं मेन USP जे वैशिष्ट्य मला जे वाटतं की ते त्यातले कॅरेक्टर्स, ह्याच्यातली जी पात्र आहेत ना, ते तुम्ही बघा, त्यांच्या तू प्रेमात पडणारच, कारण की वेगवेगळे कॅरेक्टर्स लिहिले आहेत ह्याच्यात. जसं आपण शोले सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला गब्बर आठवतो, बरोबर बरोबर, असे जे मोठ्या फिल्म्स बघ ना, तर दुनियादारी फिल्म आहे की स्वप्नीलदाचं तुला कॅरेक्टर आठवणार, त्या सईचं कॅरेक्टर आठवणार. तर ज्या पण मोठ्या फिल्म्स होतात ना, त्यांची कॅरेक्टर्स मोठी होणं खूप गरजेचे असतं. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या सिनेमामध्ये जे कॅरेक्टर्स लिहित होतो ना, तेव्हाच विचार करत होतो की नाही, हे कॅरेक्टर लोकांच्या मनामध्ये राज्य करायला पाहिजे. तर ह्याच्यातली सगळीच कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत आणि ती वेगळी लिहिलेली आहेत आणि ती कॅरेक्टर्स लोकांना आवडणार आहेत. तर कॅरेक्टर जेव्हा लिहिली होती ना, तेव्हाच ती चेहरे माझ्या डोक्यात येत होते की ह्या कॅरेक्टरला हा गेला पाहिजे. असं नव्हतं की मोठा ऍक्टर घ्यायला पाहिजे, आमच्याकडे तेवढं बजेट नव्हतं, असं नव्हतं. आमचं एक प्रेझेंटेशनच फ्रेश होतं, ह्याच्यात नवीन चेहऱ्याची गरज होती, म्हणून हे सगळे चेहरे आता दिसतात. आणि असं नाहीये की नाही काहीतरी काम चलाऊ ऍक्टर घेतलेला आहे. तुम्ही फिल्म बघा, हे प्रोफेशनलच तुम्हाला सगळ्या फिल्म असतात आणि त्यांचा मला असं वाटतं त्याच टाईप मध्ये काहीतरी ते असुरवन जातीये. आणि एक वेगळं काहीतरी सगळं कल्चर आपलं त्यात आहे, मग इतर सगळ्या गोष्टी आहेत. खरंच मी तर एक्साइटेड आहे मित्रांनो भरपूर. आणि जाता आता काय सांगशील? मी ते सांगेन की आता अजून एक बघू, जर का पॉडकास्ट झालंच, हो, आपल्या सगळ्या टीम सोबत पण एक पॉडकास्ट नक्की करूया. त्यांचे पण अनुभव जे आहेत सिनेमाबद्दल ते ट्रेलर आल्याच्या नंतर, ट्रेलर आल्यावर आपण नक्की कळेल काय ते. येस 15 तारखेच्या नंतरच आपण एक सगळ्या टीम सोबत करू, म्हणजे त्यांच्याशी पण आपल्याला गप्पा मारता येतील. त्या सिनेमाची प्रोसेस पण त्यांच्याकडून आपल्याला कळेल की कशी शूट झाली. कारण की ही फिल्म आम्ही किती 15-20 दिवस रात्री जंगलामध्ये शूट केलेली आहे. आणि ही सिनेमा करून आम्हाला कळलंय की रात्रीचे शॉट्स घेणं, जंगलचे शॉट्स घेणं किती डिफिकल्ट असतात. आणि ज्यांनी पण ह्या अगोदर सिनेमे केलेत असे जंगल अँड सगळे आउटडोर शूट असेल, नाईटचे शूट असतील, एवढा क्रू घेऊन शूट करणं, त्यांच्यासाठी आम्हाला खरंच रिस्पेक्ट आला. कारण की खूप डिफिकल्ट काम असतं, कारण की ते पडद्यावर दिसताना खूप अवाढव्य दिसतं आपल्याला, पण त्या मागची जी मेहनत आहे आणि जे काय एफर्ट्स लागतात ते
खूपच म्हणजे ते सांगू नाही शकत आम्ही. ते सगळंच आपली टीम आपल्याला सांगेलच, सगळी टीम आपली एकत्र आल्यावर. सो मला प्रेक्षकांना तेच सांगायचं की खूप मेहनत घेतली आहे. चेहरे जरी नवीन असले तरी हे परफॉर्मन्स खूप कमाल आहेत. हे प्रोफेशनल तुम्हाला मेन स्ट्रीमवालेच ॲक्टर वाटणार आहेत. सो मराठी प्रेक्षक चांगल्या कंटेंटसाठी तुम्ही आमच्या चांगल्या पाठीशी कंटेंटसाठी नेहमी राहा. आपण उभे राहिलं पाहिजे. Yes. तेच मला पण सांगायचं हां. आहे. बाकी मित्रांनो भेटत आपण मग पुढच्या भागामध्ये. पण त्याआधी मला तुम्हाला परत रिक्वेस्ट करायची, टीजर असुरवनचा पाहिला नसेल आणि नसेल पाहिलं तर पाहावंच, आणि पाहिल्यानंतर आवडला ना तर त्याला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नाही आवडला तर शिव्या घालायला चालेल, काय दादा? Yes, हो मग काय. हा, तुमच्या प्रतिक्रिया कळू द्या. पण आवडला तर मी सांगतो मित्रांनो, खरंच मराठी हो. म्हणून तुम्ही जागृत असाल, तुम्हाला वाटत असेल की बाबा रे मी स्वतः या समाजाचं काहीतरी देणं लागतो माझ्या या मराठीसाठी, माझ्या या मराठी कल्चरसाठी, आपला तो टीजर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. चला मित्रांनो, तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.